नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. ईव्हीएम विरोधात हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर. नाशिकात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. ईव्हीएमच्या विरोधात काल नाशिक अनंत काणेरे मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर काल मोठी गर्दी पाहावयास मिळाली. गर्दीचे कारण होते ते ईव्हीएम. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या खूप तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच ईव्हीएममुळे काही ठिकाणी उमेदवार पराभूत झाले असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना देखील ईव्हीएम वरती शंका आहे. त्या शंकांचे निरासन भारतीय निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण न देता शंकांना पाठबळ देत आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरत आहे. त्याचे उदाहरण म्हणून काल नाशिकमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी व संस्थांनी नाशिकात ईव्हीएमच्या विरोधात मोर्चा काढलाय. यामध्ये सर्वपक्षीय जिल्ह्यातील नेते सामील होते. शिवसेनेचे वसंत गीते, अनिल कदम, दत्ताजी गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दिंडोरीतून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ढगे त्यांचे सहकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, मनसेचे प्रसाद सानप तर खंडू बोडके, जेपी गावित, मोहम्मद सय्यद व बहुसंख्येने महिलांचा सहभाग होता. तसेच सीपीएमचेही नेते उपस्थित होते. चांदवड येथून काँग्रेसचे नेते उपस्थित होते, तर शहरातून अनेक समाजसेवी संस्था त्यांचे प्रतिनिधी देखील या दरम्यान उपस्थित होते. या प्रसंगी राजेंद्र ढगे यांनी सांगितले की आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात महानुभाव पंथातील संत महात्मे तसेच वारकरी संप्रदायामधील संत यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनच्या विरोधात ईव्हीएम हटाव देश बचाव अशा मागणीसाठी आम्ही हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये ईव्हीएमची प्रकृतीची अंत्ययात्रा काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तसेच माजी आमदार जेपी गावित साहेब, माजी आमदार अनिल अण्णा कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. बंधूंनो, हा मोर्चा गोल्फ क्लब मैदानावरून खडकाळी सिग्नल मार्गे शालिमार आणि महात्मा गांधी रोड मार्गे कलेक्टर ऑफिसवर हा मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चामध्ये स्फूर्तीने सर्व लोकशाही जे मानणारे मतदार बांधव यांनी सहभागी होऊन मोर्चा हा अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आला. पोलीस प्रशासनाने सर्वांना मदत केली आणि हजारोंच्या संख्येने जे मोर्चात सहभागी झाले होते त्यांना सहकार्य केलं. ईव्हीएम हटाव आणि देश बचाव, लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन रद्द करून पुढील निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशा प्रकारे आमची मागणी होती. मागील आठवड्यात पाकिस्तानमधील निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला आणि त्यांनी सांगितलं की मला 13 उमेदवार असे होते का जे 70,000च्या फरकाने पुढे असताना त्यांना मला पराभूत करण्याची मला सूचना करण्यात आल्या. त्याप्रमाणे मी 13 उमेदवारांचा पराभव केला. या गैरकृत्याचं मला सजा मिळावी म्हणून मी आज राजीनामा देत आहे. मला जनतेने जी पाहिजे ती शिक्षा द्यावी अशी त्यांनी सांगितलं. तसेच दिल्लीतील एका आमदाराने
विधान भवनमध्ये देखील त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं की हे मशीन हॅक कसं होऊ शकतं. बंधूंनो, इलेक्ट्रॉनिक मशीन समजा चंद्रावर यान पृथ्वीवरून आपण ऑपरेट करू शकतो, तर हे इलेक्ट्रॉनिक मशीन हॅक होऊ शकत नाही असं म्हणणं चुकीचं राहील. त्यामुळे EVM हटवून इथून पुढे बॅलेटवर निवडणुका घेण्यात याव्या ही नम्र विनंती. एस मराठी न्यूजसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.